नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय. शेलार मामा फाउंडेशननी हा स्तुत्य उपक्रम केला आणि त्या निमित्ताने नव दाम्पत्य माझ्यासोबत आहे. अंकिता आणि कुणाल, कसे आहात? मस्त, मजेत एकदम. मी पण मस्त आहे. खूप छान दिसताय बरं. अंकिता निवड आवडलेली आहे कारण की बिग बॉस नंतर आत्ता थेट भेटते आणि लग्न झालेलं आहे. बरं, सगळेजण अंकिताला म्हणजे म्हणतात ना की अंकिताला किती घाबरतोस तू किंवा काय, असं साधारण प्रश्न असतात. मला आज अंकिताला विचारायचंय की ह्याला कुठल्या गोष्टी बाबतीत घाबरतेस तू? खरं तर माझं मुंबईत आल्यापासून माझं रुटीन म्हणजे मी फक्त कामाकडे लक्ष देते, मी स्वतःकडे खूप कमी लक्ष देते आणि त्या बाबतीत तो मला खूप ओरडतो. सो तेवढ्या आला मी त्याला घाबरते. हा, म्हणजे ते जे व्हिडिओ काढू नकोस ते तू सांगत असते की व्हिडिओ काढू नकोस, त्याला कळेल ते आहे ते. बरं, आता हे विचारायचं आहे की खूप छान मस्त आता सुरुवात झाली आहे. पूजा तर बघितली आम्ही गावी केलेली. आता इथे कसा अनुभव होता? साधारण खूप छान अनुभव होता. खरं तर लग्नानंतर ह्या अशा सगळ्या गोष्टी मला सेलिब्रेट करायला किंवा या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला मला खूप आवडतं. आणि मी त्यालाही म्हणाले होते की प्लीज वेळ काढ. आपल्याला सुशांत दादानी जेव्हा मला फोन केला की इथे यायचंय, असं तू करशील का? तुम्ही विचारताय काय, यायचंच आहे. आणि त्याला बोलले कसाही नेहमी मला सांगत असते की सुशांत दादा नेहमी असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतो. तर आपण आणि ह्या लोकेशनला आम्ही गेल्या वर्षी इकडूनच पास झालो होतो आणि ही बोलली होती की इकडे असं उत्सव सुशांत दादा नेहमी आयोजित करतात. तर वर्षी असा योग आला की आम्ही दोघे येऊन इथे तो यज्ञ वगैरे केला. असं खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं आणि लग्नानंतरच आमचं पहिलंच हे होतं, तर खूप मजा आली. बरं, ऋतूच्या फेऱ्या मारताना दिसली. इथे लिहिलेलं होतं ना कुठेतरी की 100 बघ, इथेच लिहिलेलं आहे की 108 फेऱ्या मारल्यानंतर मनोकामना पूर्ण होतं. ते मी आल्यानंतर म्हणाले तुला जर काही असेल तुझ्या मनात कर, ते केलं. फक्त सांगायचं नसतं की काय मागितलं, पण आता जर ऋतुजाच्या बाबतीत काहीतरी छान झालं तर तुम्ही समजून जाल की बाबा हे याचं फलित आहे असं साधारण. बरं, कामं कशी चाललीत? कारण सिंधुद्योग आपला सीझन आलाय आंब्याचा. लग्नानंतर आम्ही कामाकडेच लक्ष देतो, करिअर ओरिएंटेड झालो. खूप जास्त कामाकडेच फोकस झालेला आहे आमचा. म्हणजे हिचं सिंधुद्योगचं काम असेल, माझं फिल्मचं काम असेल, तिचं शूट्स असतील, कंटिन्यू आम्ही काम करतोय. आणि त्याच्यातून पण आता आम्ही आज इकडे आलोय. खूप मस्त वाटलं. मला पण खूप भारी वाटलं तुम्हाला भेटून. बरं, कुणाला तर आम्ही छोट्या छोट्या गोष्टीत पाहिलंय की तो फुलं देत असतो सतत तुला. त्याने अशी सगळेच्या सगळे फुलं ठेवले होते का, तो जाताना बाय करताना असं प्रेमाने मिठी मारणं असू दे किंवा त्याचं केअरिंग राहणं असू दे, हे सगळं दिसत असतं. किंवा गाणी लिहिणं असू दे, त्याच्यासाठी खूप रोमॅन्टिक आणि फिल्मी वाटतं. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या फिल्मी तुला वाटतं की ज्या त्यांनी केल्या या व्यतिरिक्त? कारण आम्ही ब्लॉग मध्ये जेवढं असतं तेवढंच पाहतो ना, या पलीकडचं आम्हाला माहिती नाहीये. सो या व्यतिरिक्त फिल्मी असं काही नाही. म्हणजे जेव्हा कधी आम्ही बाहेर कुठे फिरायला जातो तेव्हा तो म्हणजे समजा आम्ही 5 दिवस कुठे बाहेर फिरायला जातो गेलो तर त्या 5 दिवसाची मला 5 वेगवेगळे गिफ्ट मिळतात. हे कोणाला माहिती नाही. बाकी तो कधीच गिफ्ट देत नाही. पण आम्ही फिरायला गेल्यानंतर प्रत्येक दिवशी एक गिफ्ट असतं आणि ते तो घेऊन येतो. तो शॉपिंग कधी करतो, कुठून आणतो, काय आणतो काही माहित नसतं, पण तो ते कॅरी करतो आणि त्या प्रत्येक दिवशी मला एक गिफ्ट मिळतं. किती गोड आहे. बरं, तुमची नोकझोक अशी आंबट गोड ती आम्हाला पाहायला खूप आवडते. ते भांडणं किचन मधली छोटी छोटी असतात ना की हे एवढ्याला का आणलंस किंवा काय, जे पण काय असेल ते पाहायला आवडतं. पण मला हे विचारायचं आहे की लग्नाच्या दिवशी तर सगळं तुम्ही दोघांनी एका हाती केलं होतं की सगळं तुमच्याकडे होतं आणि मला कळलं की बाबा तुम्ही बाकीच्यांना थोडंसं राहिलं बाबा कोऑर्डिनेट करायला आणि सगळं तुमच्याकडे आलं. तर लग्नाच्या दिवशी अशी नोकझोक झालेली का जी आयुष्यभर आठवेल? नोकझोक नाही, म्हणजे तेच आम्हाला थोडंसं म्हणजे आम्हाला विचारतात की लग्नाची तयारी तुम्ही दोघांनीच केली, तुम्ही काय सांगाल लोकांना की कसं मॅनेज केलं. आम्ही हेच सांगतो की एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्या गोष्टी मॅनेज तुम्ही दोघं कराल, पण त्या बाबतीत कोणाला तरी सांगा, इन्फॉर्म करा की बाबा ह्या गोष्टी अशा अशा केलेल्या आहेत. नाहीतर तुम्हाला सोबत ती नोकझोक होती पण आमच्या सोबत नाही आणि चूक आमचीच होती की आम्हाला दोघांना सगळं माहिती. नाहीतर तुम्हाला हळदीच्या दिवशी लग्नाच्या दिवशी सगळ्यांना सांगावं लागतं की हे करा ते करा ते करा, हे इकडे आहे ते तिकडे आहे. बरं, मला खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या सहजीवनासाठी आणि करिअरसाठी सुद्धा. कारण आम्हाला कळलं की तुमचं काहीतरी भारी एकत्र असं येणार आहे प्रोफेशनली सुद्धा, सो त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.